बकरी ईदला विरोध केला, टार्गेट कोण? मुसलमान. बकरी ईदला विरोध केला, टार्गेट मुसलमान नव्हता, टार्गेट शेतकरी होता. गाय हमारी माता है म्हणताय ना, मग गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करून टाका, वाद मिटतील. कधी गायीला विरोध केला जातो, कधी बैलाला विरोध केला जातो. अहो एकदा जाहीर करून टाका की गाय हे राष्ट्रीय प्राणी आहे म्हणून. बकऱ्याच्या नावाखाली मुसलमान टार्गेट, बैलाच्या गायीच्या नावाखाली मुसलमान टार्गेट, मतांच्या नावाखाली मुसलमान टार्गेट. म्हणजे धार्मिक विद्वेष हिंदू मुलांच्या डोक्यात भरायचा आणि विरोध कशाला करायचा? धर्माच्या नावावर मुसलमानांना. अहो त्या बकऱ्यांनी काय केलंय? ज्या बोकडं असतील किंवा बकरे असतील, शेळ्या असतील किंवा मेंढ्या आणि इतर जनावरं जे शेतकरी सांभाळतात, मुलाप्रमाणे त्यांना सांभाळतात, खाऊ पिऊ घालतात आणि जोडधंदा म्हणून पशुपालन करणारा समाज हा त्याच बकऱ्यापासून, बोकडापासून, शेळीपासून, गायीपासून, बैलापासून तो स्वतःच्या कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी तो पैसे कमवतो. बकरी ईदला विरोध केला, टार्गेट कोण? मुसलमान. बकरी ईदला विरोध केला, टार्गेट मुसलमान नव्हता, टार्गेट शेतकरी होता. कधी गायीला विरोध केला जातो, कधी बैलाला विरोध केला जातो. अहो एकदा जाहीर करून टाका की गाय हे राष्ट्रीय प्राणी आहे म्हणून. गाय हमारी माता है म्हणताय ना, मग गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करून टाका, वाद मिटतील. जे मुसलमान गायी कापतील, बैल कापतील, गोवंश हत्याबंदी कायदा आहे ना, त्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. पण तुमच्या धार्मिक ध्रुवीकरणासाठी, तुमच्या धार्मिक राजकारणासाठी तुम्हाला हिंदूंच्या पोरांची डोके भडकवायचेत म्हणून गर्व से हम हिंदू आहे. अहो इथे शेतकरी उपाशी मारतायत. बकरी कोण सांभाळतं? बैल कोण सांभाळतं? गाय कोण सांभाळतं? शेळ्या कोण सांभाळतं? पशुपालन कोण करतं? माझा बाप करतो, शेतकरी करतो. आणि त्या शेतकऱ्याच्या पोटावर पाय, त्याला ज्यावेळेस 2 रुपये मिळणार आहेत त्यावेळेस तुमच्या पोटात पोट सूळ उठतो. बकरी ईद आली होती आता काल परवा, बकऱ्या कापू नका म्हणले. तुम्हाला माहितीये का त्या शेतकऱ्यानं बकऱ्या कशा सांभाळल्या होत्या, कशा सांभाळत असतात? अहो हाच काळ असतो, त्याला 4 पैसे या उन्हाळ्यामध्ये मिळतात. आणि जर त्याच्यावर काही शब्द रचना असेल तर त्याला लाख लाख, 2-2 लाख, 5-5 लाख, 10-10 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्याला एका बोकडाचे पैसे मिळतात, बकऱ्यांचे पैसे मिळतात. म्हणजे धर्माच्या नावावर राजकारण करायचं, हिंदूंना टार्गेट केलं का नाही? यांना करायचं, मुसलमानांना टार्गेट करतात, हिंदूंना. शेतकरी हिंदू नाहीये का? काल बार्शिका त्या धाराशिवच्या तिथं एक शेतकरी आपल्या बैल जोडीला त्याच्याकडं त्या गावातून आपल्या शेतात न्यायला वाहन नव्हतं आणि त्यांनी संध्याकाळचा प्रवास, कारण दिवसभर ऊन असतं, तेवढा प्रवास करणं शक्य नसेल किंवा कामाच्या निमित्तानं, गोरक्षक नावाच्या या धर्मरक्षकाने त्या 2 बैल जोडीला घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण केलं. ते बैल नेऊन पोलीस स्टेशनमध्ये बांधले. त्याच लोकांवर गुन्हे दाखल केले, शेतकऱ्यांवर. का? तर हे गोरक्षक म्हणे. अहो त्यानं त्या जनावराच्या बाजारातून ते बैल जोडी स्वतः पैसे खर्च करून, कष्टाचा घामाचा पैसा त्या बैलांमध्ये घातला, म्हणजे बैलांसाठी खरेदी केली. सगळे कागदपत्र आहेत, म्हणजे ती बाजारातली पावती असते किंवा आधार कार्ड वगैरे सगळं दिलं. पोलिसांनी तरी ऐकलं नाही, यांना रात्रभर बसून ठेवलं आणि सगळी शहानिशा झाल्यावर हे केलं. हे का होतंय? या गोरक्षकांचे आई वडील शेतकरी असतात का? ह्यांना काय काडीचं माहितीये का? धर्माच्या नावावर आमचीच पोर आहेत. टार्गेट कुणाला करतात? आमच्या शेतकऱ्याला. शेतकरी हिंदू नाहीये. आणि गाय सांभाळतं कोण? तोच ना
शेतकरी, आणि मग गायीपासून त्याला बैल तयार होतात किंवा परत गायच जन्माला घालील तो. दूध द्यायचं बंद केलं, भाकड जनावरं झाली, एखादा बैल चालतच नसेल, काय करायचं शेतकऱ्यांनी? विनाकारण पोसायचा का तो? स्वतः जगायचंय, मुलाबाळांना जगवायचंय, बायकोला जगवायचंय, आई वडील असतील त्यांना जगवायचंय, आणि या सगळ्यांसोबत त्या मुक्या प्राण्यांना पण जगवायचंय. एक शेतकरी 2 कुटुंब सांभाळल्यासारखं सांभाळतो, एक घरातलं आणि एक शेतातलं. यांना काय माहिती दुःख? कर्कश ऊन होतं, या उन्हाळ्यात सुद्धा पाणी सुद्धा मिळत नाही शेतामध्ये जनावरांना, तरी सुद्धा शेतकरी स्वतःची तहान लागली तरी गप्प बसतो, पण जनावरांना पाणी कुठून तरी उपलब्ध करतो, चारा उपलब्ध करतो. आणि त्यानं शेळी मेंढी किंवा जनावरं पाळली आणि त्याचे 2 रुपये मिळायच्या वेळेस ह्यांच्या अडवणूक होते. काय म्हणे, बकरीदला बकरे कापू नका. सांगा, तुम्ही हिंदूंना टार्गेट करता का कधी? मुसलमानांना टार्गेट करता ना, तुमचं धर्माचं राजकारण आहे म्हणून. धुळवडीला हेच बोकड किंवा बकर त्याचं मटण आणण्यासाठी किंवा कापण्यासाठी कशी धावपळ असते बरं. कुठल्याही खेडेगावात जा, रस्त्याने बोकडं कापलेले असतात, वाटेनी विकलं जातं, तिथं का बकऱ्यांना विरोध केला जात नाही? तिथलं बकरं किंवा बोकड असू द्या किंवा बकरीचं पैसे शेतकऱ्याला मिळणार आहेत, हिंदू मोठा होणार आहे. बरं, धार्मिक विधी प्रत्येकाचे आहेत, हिंदूंचे आहेत, मुसलमानांचे आहेत, अजून इतर धर्मियांचे आहेत. त्यांनी त्यांचे धार्मिक सण करायचे नाही. या देशात कायदा चालतो, कायद्याचं राज्य आहे, आणि जे जनावरं अडवून त्या शेतकऱ्यांना मारहाण करतात किंवा बकरीच्या किंवा धर्माच्या नावावर हे टार्गेट करतात, यांच्यावर गुन्हे यासाठी दाखल झाले पाहिजेत. कायदा आहे हो. तुम्हाला जनावरं सांभाळण्यातलं जर माहित नसेल, तुम्ही त्या शेतकऱ्याला काय हे करणार? बर, खटिक बी साले एवढे चंद्रे आहेत ना, बघा, जे गोरक्षकाच्या नावाखाली गायी पकडायला जातात, तिथून पण पैसे मिळतात, पोलिसांना पण पैसे मिळतात, कारण त्याच्याकडे जाऊन परत त्याला ट्रॅप करायचे ना त्या खटकाला, आणि त्याला सुद्धा जनावर आणून कापून त्याला बी पैसे मिळतात. म्हणजे सगळी माल खाणार. हे नुकसान कोणाचं आहे? शेतकऱ्यांचं आहे, शेतकऱ्याच्या पोराचं आहे, कुटुंबाचं आहे. आणि गोरक्षक म्हणून किंवा ही कुठली पोर आहे? मी म्हणतो, गायीची हत्या झाली नाही पाहिजे, 100% नाही झाली पाहिजे. गोमातेचं रक्षण 1001% झालं पाहिजे. आणि याला मुसलमानाचा पण विरोध असायचं कारण नाही. सरकारनं जाहीर करावं, गाय राष्ट्रीय प्राणी आहे म्हणून, संपला विषय. आम्ही गाय दिसली, जवळून चाललो तर स्पर्श करून पाया पडणारी माणसं आहे, पण त्याच गायीला सांभाळणारी सुद्धा आहेत आणि तिच्यावर मुलाबाळांना जगवणारे सुद्धा आहेत. शहाणपणा तुम्ही सांगणार, कारण तुम्हाला धर्माचं राजकारण करायचंय, विद्वेषाचं राजकारण करायचंय, आणि याच्यामुळं शेतकऱ्यांची पोरं उपाशी मरणार, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होणार, कारण त्यांनी सांभाळलंय ना. त्यांना 2 रुपये मिळाले. जर बकऱ्या सांभाळून, शेळ्या सांभाळून, बोकडं सांभाळून, मेंढ्या सांभाळून जर त्यांचा उत्पन्नाचा स्रोत असेल, शेळी मेंढी पालन नाहीये का? बकरीदला म्हणे ते मंत्री डुकर कापा म्हणले. सरकार वराह पालनाला सुद्धा पैसे देत. रानडुकर तुम्ही शिकार करून खात नाहीत का? लोक खात नाहीत का? सगळं करतात, फक्त राजकारण यांना करायचंय. याच्यात नुकसान धर्माच्या नावावर टार्गेट शेतकऱ्याला केलं जातं. बकऱ्याच्या नावाखाली किंवा गायीच्या नावाखाली हे थांबलं पाहिजे. यासाठी हा व्हिडिओ. म्हणून संतोष शिंदे ऑफिशियल हे आपला हक्काचं युट्यूब चॅनल, मी ऍडव्होकेट संतोष शिंदे, यासाठी आपल्या समोर चर्चा करतोय की शेतकऱ्याचं नुकसान करू नका. मायबाप शेतकरी सगळ्यांना पोचतोय. आणि उदाहरण आहे मी तुम्हाला, ते 2 शेतकरी आपल्या घेऊन जाताना त्यांना मारहाण केली हो याने. रक्षण ह्यांचं कसलंय बघा ना, डेंजर. हे थांबलं पाहिजे.
शेतकरी तुमच्या धर्माच्या किंवा तुमच्या कुठल्या गोष्टीच्या आड येत नाही, त्याला त्याची कामं करू द्या. तुम्ही विद्वेषाच्या पोळ्या भाजत बसा. पण जे व्हिडिओ ऐकतील आणि ज्यांना सत्सग विवेक बुद्धी आहे ते मात्र भारतीय नागरिक म्हणून जगतील आणि कायद्याने राहतील, नियमाचं पालन करतील. बाकी काय. जय शिवराय.